हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 5वी मधील युनिट 3 पेज नंबर 32 इंग्लिश विषय पाहणार आहोत. पेज नंबर 32 वर युनिट 3 मध्ये द लिटल बबूल ट्री. आता लिटल बबूल ट्री म्हणजे लहान बाबळीचे झाड. तर सुरुवात करूया. इन अ ग्रो ऑफ मँगो ट्री. इथं ग्रोचा अर्थ दिलेला आहे एका जागी वाढलेले वृक्ष किंवा राई. इन अ ग्रो ऑफ मँगो ट्री म्हणजे मँगो ट्री म्हणजे आंब्याची झाडे. एका आमराईमध्ये इन अ ग्रो ऑफ मँगो ट्रीज एका आमराईमध्ये देअर वॉज वन लिटल बबूल ट्री. तेथे एक लहान बाबळीचे झाड होते. बबूल ट्री म्हणजे बाबळीचे झाड. द लिटल ट्री वॉज प्रिटी. द लिटल ट्री वॉज प्रिटी म्हणजे ते बाबळीचे झाड खूप छान होते, सुंदर होते. बट इट वॉज नॉट हॅपी. पण ते आनंदी नव्हते. वन डे इट सेड. एके दिवशी ते म्हणाले, काय म्हणाले बघा, आय डू विश आय हॅड बिग लीव्ज. आय डू विश आय हॅड बिग लीव्ज म्हणजे बिग लीव्ज म्हणजे मोठी पाने. जर मला सुद्धा मोठी पाने असती तर, असा विचार त्याने केला असं ते म्हणालं. ऑल द अदर ट्रीज हॅव बिग लीव्ज. माझ्या अवतीभोवती असलेल्या सर्व झाडांना मोठी पाने आहेत. माय थॉर्न्स. इथं थॉर्न्स म्हणजे काटे. माय थॉर्न्स आर शार्प. शार्प म्हणजे तीक्ष्ण. अँड स्टीप. स्टीप म्हणजे कडक. या ओळीचा अर्थ आहे माझे काटे खूप तीक्ष्ण आणि कडक आहेत. चिल्ड्रन्स डू नॉट लाईक मी. चिल्ड्रन्स म्हणजे लहान मुले. नॉट लाईक मी म्हणजे मला पसंत करत नाहीत. लहान मुले मला काटे असल्यामुळे मला पसंत करत नाहीत. या पहिल्या या ओळी आहेत, यांचा अर्थ हा असा निघतो. त्यानंतरच्या पुढच्या ओळी पाहणार आहोत. नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी. नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप. वोक अप म्हणजे झोपेतून जागे झाले. व्हेन द लिटल ट्री वोक अप इट हॅड बिग लीव्ज. त्याला मोठी पाने आली होती. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज. ही आंब्याच्या झाडासारखी मोठी पाने त्या बाबळीच्या झाडाला आली होती. नाऊ आय एम हॅपी इट सेड. आता मी खूप खुश आहे असं ते म्हणालं. बट अ गोट केम. गोट म्हणजे शेळी. बट अ गोट केम अलॉंग अँड एट अप ऑल द बिग लीव्ज. तिथे एक शेळी आली. एट अप म्हणजे खाऊन टाकलं. तिथं एक शेळी आली आणि ती मोठमोठी आलेली पाने त्या शेळीने खाऊन टाकली. ओ डिअर सेड द बबूल ट्री. हे देवा, अरे देवा, असं ते बाबळीचं झाड म्हणालं. आय विश आय हॅड गोल्ड लीव्ज. आय विश आय हॅड गोल्ड लीव्ज म्हणजे सोन्याची पाने. गोल्ड लीव्ज म्हणजे सोन्याची पाने. आता त्याने इच्छा प्रकट केली की जर मला सोन्याची पाने असती तर. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्ज. शेळ्या सोन्याची पाने खाणार नाहीत, खात नाहीत. नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते लहान बाबळीचे झाड पुन्हा झोपेतून उठले. इट हॅड गोल्ड लीव्ज. त्याला सोन्याची पाने आलेली होती. हाऊ हॅपी आय एम इट सेड. किती खुश आहे मी, किती आनंदित आहे मी, असं ते म्हणालं.
हाऊ हॅपी आय एम म्हणजे किती खुश आहे मी असे ते म्हणाले. बट अ थीफ, थीफ म्हणजे चोर. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्ज. स्टोल म्हणजे चोरून नेले. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्ज. पण तेथे चोर आला आणि ती सोन्याची पाने चोरून नेला, चोरून घेऊन गेला. ओ डिअर सेड द बबूल ट्री. हे देवा असं बाबळीचं झाड म्हणालं. आय विश आय हॅड ग्लास लीव्ज. ग्लास लीव्ज म्हणजे काचेची पाने. आता त्याने इच्छा प्रकट केली की आय विश आय हॅड ग्लास लीव्ज. ग्लास लीव्ज म्हणजे काचेची पाने. जर मला काचेची पाने आली तर खूप छान होईल. थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लीव्ज. थीव्ज म्हणजे चोर. चोर काचेची पाने चोरून नेणार नाहीत, चोरणार नाहीत. नेक्स्ट डे when the little tree woke up, it had glass leaves. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते लहान झाड झोपेतून उठले तेव्हा त्याला काचेची पाने आली होती. हाऊ हॅपी आय एम. आता मी खूप खुश आहे. मी किती खुश आहे आता असे ते म्हणाले. सी माय लीव्ज शाईन इन द सन. शाईन म्हणजे चमकणे. शाईन म्हणजे चमकणे. सी माय लीव्ज शाईन इन द सन म्हणजे माझी पाने आता पहा, माझी पाने आता सूर्याच्या प्रकाशात चमकत आहेत. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रँग अप. पण तिथं जोराचा वारा वाहू लागला. हू सेड द विंड. हू असा जोरदार वारा वाहू लागला. अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लीव्ज. आणि त्याने ती काचेची पाने तोडून टाकली. ब्रोक म्हणजे तोडून टाकली. आणि त्या जोरदार वाऱ्यामुळे ती काचेची पाने तुटून गेली. ओ डिअर सेड द बबूल ट्री. हे देवा असं ते बाबळीचं झाड म्हणालं. आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लीव्ज अगेन. आता त्याने इच्छा प्रकट केली की माझी आधीची काटे आणि आधीची लहान लहान पाने मला पुन्हा परत मिळाली तर बरे होईल. गोट्स डू नॉट ईट देम ऑल. शेळ्या त्यांना पूर्णपणे खाऊ शकणार नाहीत. थोडी पाने तरी शिल्लक राहतील. थीव्ज डू नॉट स्टील देम. चोर त्यांना चोरू शकणार नाही. द विंड विल डू देम नो हार्म. आणि वारासुद्धा त्यांचं नुकसान करू शकणार नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. म्हणजे नंतर ते झाड झोपी गेलं. लहानसं बाबळीचं झाड झोपी गेलं. नेक्स्ट डे व्हेन इट वोक अप म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा ते झोपेतून उठलं. इट हॅड ऑल इट्स थॉर्न्स अँड स्मॉल ग्रीन लीव्ज अगेन. त्याला आधीसारखी त्याची लहान पाने आणि काटे परत प्राप्त झाली होती. ओ आय नेवर वॉज सो हॅपी. ते म्हणालं, ओ आय नेवर वॉज सो हॅपी. याआधी मी इतका खुश, इतका आनंदी कधीच नव्हतो. सेड द लिटल बबूल ट्री. असं ते लहानसं बाबळीचं झाड म्हणालं.